विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सह्याद्री पॅटर्न मी तुम्हाला सांगतो, फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता हा पॅटर्न काय आहे, नक्की प्लॅन काय आहे सर, सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे व्यवस्थित. पण त्याच्या अगोदर लास्ट इयर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. वायवा सिरीज. ओके. इंजिनिअरिंगला ज्या तोंडी परीक्षा असतात ना, ओरल एक्झाम म्हणूया आपण, त्याला वायवा म्हणतात. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. मी तसे 60 व्हिडिओ अपलोड केले होते गेल्या वर्षी. ओनली केमिस्ट्री म्हणूया आपण. आणि मी तुम्हाला सांगू का, प्रचंड फायदा झालाय मुलांना या गोष्टीचा. मग आता जसं वायवा सिरीज हा एक पॅटर्न होता, मग या पॅटर्न मध्ये मला तुम्हाला काय द्यायचं आहे, फिजिक्स मध्ये सांगतो ना, लक्ष द्या. अभ्यासाची पद्धतच बदलायची आहे मला. आता मी इथं तुमच्यासमोर ना एक फिगर ड्रॉ करतो बरं का. बघा मी काय म्हणतो, लक्षात घ्या. असे ओके. काय आहे सांगा हे? काय? तुम्हाला ही डायग्राम समोर आली ना, की सगळं आठवलं पाहिजे. मी तुम्हाला छोटे म्हणतो ना, शॉर्ट बट स्वीट असे व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. अरे भीती तर राहणारच नाही, तुम्हाला लक्षात घ्या. पण तुमचा स्कोर चांगला होणार आहे. पण एक रिक्वेस्ट काय, तुम्ही नवीन आहात ना, मग चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. शेअर करा मित्रांबरोबर. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की नक्की करा बरं का. लक्षात घ्या. आवडणारच आहे हा व्हिडिओ, तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. बरं, ही जी कॉईल आहे ना, याला मी म्हणणार आहे इंडक्टर. काय म्हणणार आहे मी याला? इंडक्टर. ओके. याच्यातून जेव्हा करंट पास होणार ना, काय होणार? आणि 10th ला शिकवलंय मी, 10th स्टँडर्डला. त्याचा चौथा टॉपिक आहे, तो त्याच्याशी रिलेटेडच आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, 10th स्टँडर्ड. तर काय एक्सप्लेन केलंय, की जेव्हा कॉईल मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार ना, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. ओके. आणि हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना, तो करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल. 5 मिनिटं वेळ द्यायचा मला, तुम्हाला एक डेमो लेक्चर द्यायला लागलोय बरं का मी. हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि इथं जो कॉन्स्टंट आहे तो यल आहे. ओके. कोण आहे तो? यल. मग यल म्हणजे कोण आहे? सेल्फ इंडक्टन्स. बघा मी तुम्हाला नोट्स बनवून द्यायला लागलोय. 10 मिनिटाच्या वरती व्हिडिओ एखाद दुसरा जाईल, लक्षात घ्या. एखाद दुसरा पण बाकीचे छोटेसे असणार आहे. मग सेल्फ इंडक्टन्स, यल म्हणजे कोण? सेल्फ इंडक्टन्स. ज्याचं युनिट असतं हेनरी. आणि हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद. स्टार करून ठेवा. पहिली एमसीक्यू आहे, लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेत हेच बघायला मिळणार आहे, लक्षात घ्या. सेल्फ इंडक्टन्स हेनरी, युनिट काय सांगा? ओहम सेकंद. ओके. तो हा जो इंडक्टन्स आहे त्याचं युनिट आहे हेनरी, ओहम सेकंद. सगळ्यात महत्वाचं, की मी समजा ही कॉईल आणि ही कॉईल सेरीज मध्ये जोडले, L1 आणि L2. मग त्यांचा जो इफेक्टिव्ह इंडक्टन्स आहे L1 प्लस L2. पण जेव्हा मी दोन कॉईल घेतल्या आणि पॅरलल मध्ये जोडल्या, बघा मी ही कॉईल पॅरलल मध्ये जोडल्या, तर मी तुम्हाला सांगतो, यांचा इफेक्टिव्ह काढायचा आहे ना, मग 1/L1 प्लस 1/L2 दॅट इक्वल्स टू N/LP म्हणूया पॅरललला. आणि याला LS म्हणूया आपण. सांगू का? P/Q हा प्रश्न सीईटीत आलेला आहे. आणि ही आपल्या पुस्तकातली एमसीक्यू आहे, लक्षात घ्या. उघडून बघा ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट हा एकच टॉपिक होता. आता दोन केलेत. लॉटरी आहे, लक्षात घ्या. मग काय काय शिकलो आपण? ओके. अरे इथं ह्याची डेफिनेशन आहे. फाय इक्वल्स टू याला होतं ना. मग फाय अपॉन आय म्हणजे एल ना. मग सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइन्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स पर नेट करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. सोपा एक नाही, काढा त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं काय येणार? d5/dt. इकडे खाली काय येणार? di/dt दॅट इक्वल्स टू एल. अरे d5/dt म्हणजेच ईएमएफ इंड्युस्ड. d5/dt म्हणजे ईएमएफ इंड्युस्ड. आणि हा रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे. मग सेल्फ इंडक्टन्स कॅन ऑल्सो बी डिफाइन्ड ॲज ईएमएफ इंड्युस्ड पर नेट रेट ऑफ चेंज ऑफ करंट. आणि आता सांगतो PYQ. शोधायचंय तुम्ही PYQ. आणि किती मार्काचा प्रश्न आहे? 3 मार्काचं न्यूमेरिकल आलंय. काय दिले सांगू का? ईएमएफ इंड्युस्ड दिलाय 9.1 मिली मध्ये दिलाय, लक्षात घ्या. आणि रेट ऑफ चेंज ऑफ करंट 1.3 दिलाय. अरे तेरी 91 मिली हेनरी. ओके ओके, एकदम इझी व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. मिली हेनरी किंवा हेनरी, आपण युनिट कडे आता बघायला नको तात्पुरतं. कारण हा डाटा मी परफेक्ट घेतलेला नाहीये, म्हणजे युनिट परफेक्ट घेतलेले नाहीये. पण अवघड काय आहे? पुस्तकात इथं 96 आणि खाली 12 दिलंय, 12×8 = 96 विथ कॅल्क्युलेशन. अरे चला की पॉइंट. इंडक्टर. ओके. हा पण तुम्हाला कळालं. डेफिनेशन याच्यावरून करता येतात. युनिट कळालं. पॅरलल अरेंजमेंट कळाली. अजून आहे ना याच्यात. मी सगळं घेणार आहे, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की ही जी कॉईल आहे त्याचा जो रेझिस्टन्स आहे ना, त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणायचं. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. रेझिस्टन्स आहे ना, युनिट ओहम येणार आहे त्याचं, लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन काय रे? रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इज नोन एज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. जर कॅपॅसिटर असतं तर रेझिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर इज नोन एज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. अरे झालं की झालं.
आणि मी तुम्हाला सांगतो किती पीवायक्यूज घेतल्या. ही पण पीवायक्यूज आहे. फक्त इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला ओमेगा एल आहे. अरे ओमेगा एल म्हणजे कोण? 2 पाय एफ एल झालं की न्यूमेरिकल. फ्रिक्वेन्सी 50 दिली असते. आणि इंडक्टन्स युनिट काय? हेनरी विच इज इक्वल टू कोण आहे? ओहम सेकंद. घेरतो की रिव्हिजन करून. अरे पण चॅनलला सबस्क्राईब कोण करणार? अभ्यासाला सुरुवात कोण करणार? तर तुम्हाला करायचं लक्षात घ्या. जस्ट मी डेमो लेक्चर दिलंय. पार्ट 1 अजून स्टार्ट होणार आहे आपला. मग या वर्षी सह्याद्री पॅटर्न टॉपला ठेवायचं आपल्या लक्षात घ्या. कारण आपल्याला टॉपला यायचंय. तुम्हाला तुमच्यात ग्रोथ करायची, तुमच्यात मार्क वाढवायचे आहेत. इथे मी केमिस्ट्रीचे लाईव्ह लेक्चर घेतोय. 2:30 वाजता लाईव्ह लेक्चर असतात, बघायला विसरू नका, लक्षात घ्या. नेम रिएक्शनचे व्हिडिओ बघा, एकदम सिरियसली तुम्हाला सांगतो, सोपे वाटतील तुम्हाला. आता एका मुलाचं कॉमेंट वाचायचंय बरं का मला. एका मुलाचं कॉमेंट मला तुम्हाला वाचून दाखवायचंय. एवढं मला एन्करेजमेंट मिळालं माहितीये का त्या एका कॉमेंटनं, लक्षात घ्या. मी मुलाचं नाव त्या कॉमेंटवर आहे का बघूया पहिल्यांदा आपण. आहे का? गणेश जाधव असं दिसतंय इथं बरं का. मग गणेशनं काय लिहिलंय मी तुम्हाला वाचून दाखवतो. लक्षात घ्या. हाय सर, आय ऑलरेडी कंप्लीटेड दिस चॅप्टर and solving MST CFT PYQs also. But this lecture is mind blowing. I solved such a quiz in second and I hear about your channel from my colleagues. ठीक आहे. ज्यांनी कोणी त्याला माझं चॅनल रेफर केलाय ना, त्यांना मनापासून धन्यवाद म्हणतोय. He said that your channel is the best for chemistry preparation, even board, CET as well as. And really, after watching this video, I'm confident that I won't lose any marks in the same name reaction. अरे नेम रिएक्शन काय? केमिस्ट्री तुम्ही एक सुद्धा मार्क मिस करणार नाही, लक्षात घ्या. करा रे, अभ्यासाला सुरुवात करा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, थँक्यू सो मच सर. आय एम एमएचटी सीटी 2027 ऍस्पिरंट. अरे टॉपर आहे तू, लक्षात घ्या. तुम्ही अभ्यासाचे व्हिडिओ बघताना मग तुम्ही टॉपर आहात, लक्षात घ्या. ओके. मग आजपासून काय असणार आहे? सह्याद्री पॅटर्न असणार आहे. पार्ट 1 सह्याद्री पॅटर्न थंबनेल असेल. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 फिजिक्स वेगळा असेल, केमिस्ट्री वेगळा असेल. ओके. फिजिक्सच्या टेक्स्टबुकचाच फोटो लावतो थंबनेलवर आणि पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सुरूच. आणि मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट 90 डेज मध्ये बोर्ड प्लस सीट तयारी होणार आहे आपली. होय. आणि मला ड्रॉप घेणाऱ्या मुलांसाठी 90 डेज स्टडी प्लॅन आले बरं का. ड्रॉपर्स कॉमेंट करतायत की सर ड्रॉपर स्ट्रॅटेजी द्या, स्ट्रॅटेजी द्या. देणार ना, देणार. स्ट्रॅटेजी तुम्हाला परफेक्ट देणार, लक्षात घ्या. आणि फुल प्रूफ प्लॅन असणार आहे आपला. पण कठोर. मी तुम्हाला सांगू का, मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. प्रचंड. हा. स्टडीला एक सेकंदाची सुद्धा चुळबुळ नको आहे मला. नाही. नाहीतर आपलं घरी निघून जायचं. नाही, मला डिस्टर्बन्स नको आहे. का चाललंय हे तुम्ही पण समजून घ्या. आता मी तुमच्यापासून लांब आहे. तुम्ही ऑनलाईन माझं लेक्चर बघताय. पण तुमच्या मनात माझी एक भीती असली पाहिजे. नाही, सरांनी करायला सांगितलंय. हे करायचंय आपल्याला. काय होतं माहितीये का, की आपलं मन नेहमी आपल्याला डायव्हर्ट करतं. जाऊ दे ना, करूया की. यार तू उद्या करूया की. आहे की वेळ अजून. कुठं परीक्षा आहे? डिसेंबरमध्ये आहे. नाही. उद्या पेपर आहे माझा. या दृष्टिकोनातून मला अभ्यास करायचा आहे. ओके. मग सह्याद्री पॅटर्न मध्ये फिजिक्सच्या डेफिनेशन स्टार्ट करायचं आपल्याला. टॉपिक वाईज वगैरे असलं काय म्हणायचं नाही मला. आयएमपी घेणार आहे. आयएमपी घेणार आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येक लेक्चरला डेफिनेशन्स न्यूमेरिकल्स घ्यायच्यात मला. होय, विथ न्यूमेरिकल्स बाळांनो. आलं का लक्षात? त्यामुळे मी बरोबर डेफिनेशन्स 15 मार्काला, न्यूमेरिकल्स 35 मार्काला असतात जवळजवळ. फिजिक्स 50 मार्काचं, आउट ऑफ 70. प्रॅक्टिकलचे 30, 80 मार्क. अरे टॉपचे झाले मार्क, हे लक्षात घ्या. आणि 50-50% क्रायटेरिया आला तरी पण घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला प्रॉमिस करा की सर आम्ही सह्याद्री पॅटर्न फॉलो करू. वी विल फॉलो सह्याद्री पॅटर्न असं टायटल करा. टाईप करून मला कॉमेंट करून मला पण प्रेरणा मिळेल, मला पण एनर्जी येईल. असं नक्की तुमचा सपोर्ट द्या बाळांनो. ओके. मग करूया सुरुवात. ओके. मग आता हे तर घेतलंयच मी. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ नाही, ईएमआय आणि एसी सर्किट मध्ये हे शोधा. आणि ईएमआय एसी सर्किट इंजिनिअरिंगला ऍज इट इज असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. मग चला, हा व्हिडिओ थांबवतोय मी. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. धन्यवाद.